नमस्कार, मी सायली जंगम. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. तर टायटल आणि थंबनेलवरून तुम्ही ओळखलं असेल व्हिडिओ काय असणार आहे आणि तुम्ही एकदम बरोबर क्लिक केलेलं आहे व्हिडिओवर. तर पहिल्यांदा मी साडीचा पोच कसा काढायचा ते तुम्हाला दाखवते. म्हणजे जो पदर असतो ना आपला, हा बघा, तर खूप क्रॉस असतो, तर त्याचा पोच कसा काढायचा ते तुम्हाला दाखवते. तर इथे फक्त एक कट मारायचा आहे, हे बघा, आणि एक धागा खेचून घ्यायचा आहे. एक धागा खेचला ना की त्या धाग्याच्या गाईडलाईनने आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर आता मी हे कट करून घेते. जी म्हणजे धागा खेचलाय ना त्याच्याच गाईडलाईनने आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर आता ह्या साडीचा म्हणजे पोच काढून झालेला आहे. तर आता आपल्याला एकही सुई न मोडता डायमंडचा म्हणजे डायमंडची लेस असू दे, कटवर्क लेस असू दे किंवा स्टोन वर्कची लेस असू दे, तर त्या साड्याने एकही सुई न तोडता आपण कसा फॉल लावायचा तेच तुमच्यासोबत शेअर करते. तर ही साडी सध्या आधी मी बाजूला ठेवते. तर आता हा ग्रे कलरचा फॉल घेतलेला आहे आणि ही डायमंडवाली साडी आहे ना ती मी घेते. तर व्हिडिओ खूप मोठी होऊ नये यासाठी मी पहिलंच मार्किंग करून घेतलेलं आहे. तर हे बघा, थोडीशी गाईडलाईन तयार करून घ्यायची आहे. म्हणजे एक अगदी पाव इंचापेक्षा कमी म्हणजे कमी कापड ठेवायचं आहे आणि मार्किंग करून घ्यायचं आहे. हे बघा, पूर्ण असं मार्किंग करायचं आहे पूर्ण फॉलला. म्हणजे हे बघा, तर थोडंसं पिंक कलरच्या चॉकने मी मार्किंग केलेलं आहे. तर असं मार्किंग करून पूर्ण फॉलला घेतलेलं आहे मी. आणि आता आपल्याला साडी घ्यायची आहे. आता मशीनवर तर दाखवणारच आहे. आपण जे अंतर सोडतो, पिको नंतर करणार आहे मी, तर अंतर सोडूया आणि आपण फॉल कुठून लावायचा तेही मार्किंग करून घ्यायचं आहे. म्हणजे कुठून लावायचं आहे ते. आणि आता आपल्या साडीला स्टोन इथून आहेत, म्हणजे खूप वरून आहे, तर आपल्याला फॉलसाठी इथून इतकं अंतर ठेवून फॉल लावून घ्यायचा आहे. तर आता मी इथे हे बघा, इथे सुद्धा एक लाईन करते, कारण इकडे स्टोन नाही आहेत, म्हणजे डायमंडचे नाही आहेत. तर आपल्याला कळलं पाहिजे की फॉल आपल्याला कुठून लावायचा आहे. तर आता इथे एक फोल्ड करते मी. फोल्ड आतल्या साईडला ठेवलेला आहे आणि आता जिथे आपण मार्किंग केले तिथं आपल्याला साडी ठेवायची आहे. तर आता मी तुम्हाला मशीनवर दाखवते ही कशी लावायची ती फिल्टर. तर पाहू शकता इथे साडी आणि फॉल म्हणजे फॉलच्या मेजरने साडी मेजर करून घेतलेली आहे. म्हणजे कुठून आपल्याला फॉल लावायचा आहे. तर म्हणजे हे बघा, मशीनच्या पाटावर राहावी म्हणून मी इकडून सुरुवात करते फॉल लावायला. म्हणजे जो आपला नेसता भाग असतो ना सुरुवातीचा, तिथून नाही, इकडच्या पदराकडच्या साईडने, म्हणजे पदराकडचा जो खालच्या साईडचा भाग असतो तिथून लावायला सुरुवात करते. तर हे बघा, इथे मार्किंग केले, फॉल आणि साडी मेजर करून घेतलेली आहे. तर इथे आपल्याला हे बघा थोडंसं फोल्ड करून घ्यायचा आहे. फॉल तो आतल्या साईडला ठेवायचा आहे. ही व्हिडिओ आधी सुद्धा मी म्हणजे शेअर केलेली होती, पण खूप जण नवीन सुद्धा असतील तर त्यांना कळलं पाहिजे. तर हे बघा, जिथे मार्किंग आहे, हे बघा पिंक कलरच्या चॉकने जे मी मार्किंग केले फॉलवर, ते मार्किंग आहे. त्या मार्किंगच्याच आपल्याला गाईडलाईनने जायचं आहे. तर आता फॉल लावायला इथे तर स्टोन आहेत, तर इथून फॉल लागणार नाही. हातशिलाई जरी केली तरी लागणार नाही व्यवस्थित. तर हे बघा, मी आता हे एकदम वरच्या साईडने फॉल ठेवते. बघा, हे बघा, आणि हे बघा, आता आपल्याला सुरुवात करताना हे स्टोन आहे त्याच्या कडेने सुरुवात करायची आहे. तर आता मी इथे दाब सुद्धा हे करून घेतलेला आहे. हे बघा, तर आपल्याला शिंगल असतो ना, शिंगल ह्याचा तो दाब घ्यायचा आहे. म्हणजे उजवा डावा दोन्ही असतात, राईट आणि लेफ्ट दोन्ही साईडचा. तर कोणत्या साईडने तुम्ही फॉल लावताय त्यावर, म्हणजे ह्या साईडने लावताय की या साईडने लावताय त्याच्यावर आपल्याला दाब बदलायचा आहे. तर मी इथे दाब सुद्धा चेंज करून घेतलेला आहे. एकही सुई जर ह्या पद्धतीने तुम्ही जर फॉल लावला ना तर एकही सुई मोडणार नाही. आपल्याला पहिले गाईडलाईन बघून घ्यायची आहे आणि त्याच हिशोबाने आपल्याला शिलाई करायची आहे. तर आता इथे थोडीशी लॉक करायची आहे सुरुवातीला शिलाई, म्हणजे निघणार नाही. तर हे बघा, प्रत्येक वेळेला तुम्ही जेव्हा पुढे पुढे सरकाल ना फॉल लावून, तर गाईडलाईन पाहिजे आहे. ज्यांना खूप छान काम जमतं ना शिलाईचं, त्यांना गाईडलाईन पाहायची गरज सुद्धा लागणार नाही आणि खूप फास्ट असा फॉल लागतो.
तर पाहू शकता किती सुंदर फॉल लागतोय, हे बघा खूप सुंदर लागतोय आणि आपला कटवर्क सुद्धा जसाच्या तसा राहणार आहे, म्हणजे कटवर्कची फिनिशिंग अजिबात खराब होणार नाही. तर खूप सुंदर असा हे बघा फॉल लागला गेलेला आहे. तर आता इथे आपली प्लेन साडी आलेली आहे, पाहू शकता इथे प्लेन आली आहे. तर प्लेन सुद्धा आपल्याला वरचे म्हणजे जो एक्स्ट्राचा म्हणजे साडीचं कापड आहे ते खालीच ठेवायचं आहे आणि हे एक्स्ट्राचं जे आहे ना तिथे आपल्याला म्हणजे शिलाई करून घ्यायची आहे. हे म्हणजे कटवर्कच्या बाजूचं जे एक्स्ट्रा आहे त्याला, आणि पूर्ण आपण शिलाई जशी सरळ करत आलोय त्याच पद्धतीने करून घ्यायची आहे. तर आता इथे फॉल संपत आलेला आहे. तर हा शेवटचा भाग म्हणजे शेवटचा फॉलचा एक पार्ट असा फोल्ड करून घ्यायचा आहे आतल्या साईडने आणि ही साडीला आपण पूर्ण शिलाई करून घ्यायची आहे. तर हे बघा इथे आता जिथून मी मार्किंग केलं होतं तिथेच आपला फॉल आलेला आहे, जरा मागे पुढे होऊ शकतो. तर इथे थोडीशी शिलाई लॉक करून घ्यायची आहे. तर आता हा बघा पूर्ण फॉल लागलेला आहे. तर इथे हे एक्स्ट्राचं जे कापड होतं ते आता ह्या हे बघा डायमंडच्या लेवलने आपलं राहणार आहे, म्हणजे जेव्हा आपण आता फॉल असा उलटा करू ना तेव्हा हे कापड असंच राहील आणि फिनिशिंग हे बघा अजिबात बिघडणार नाहीये. हे बघा तर खूप सुंदर अशी फिनिशिंग आलेली आहे. तर हवं तर इथे ना आपण आता फॉल लावून झाल्यावर एक दाब टिप मारली ना तरी सुद्धा चालेल. तर दाखवते तुम्हाला. तर पाहू शकता हे बघा खूप सुंदर असा फॉल लागलेला आहे. तर तुम्हाला दाब टिप मारायची असेल तर हे फॉल आतल्या साईडला पलटी करून वरून आपल्याला एक दाब टिप मारावी लागेल. नाही मारली तरी चालेल, प्रेस करून घेतली ना तरी हे व्यवस्थित पलटी होईल, म्हणजे बसेल. हे बघा असं, हे बघा असं व्यवस्थित प्रेस केली ना तरी होईल, किंवा एक दाब टिप मारायची. पण दाब टिप मारली तर 2 शिलाई दिसतील आपल्या, त्यामुळे नाही मारली तरी चालेल. इथे आतमध्ये व्यवस्थित नखाने जरी असं करून घेतलं ना तरी फॉल व्यवस्थित बसतो. तर तुम्हाला शेवटपर्यंत दाखवते फॉल कसा लागलाय. हे बघा पाहू शकता खूप सुंदर असा फॉल इथून आपण सुरुवात केली होती. हे बघा तर हे आता फॉल आतल्या साईडला जाईल, असं पलटी करायचं आणि आता आपण हात शिलाई करून घ्यायची. तर अशाच पद्धतीने त्या दुसऱ्या साडीला सुद्धा ह्याच पद्धतीने आपण फॉल लावून घ्यायचा आहे. तर पाहू शकता या साडीला सुद्धा त्याच साडीला जसा फॉल लावला त्याच पद्धतीने लावायचा आहे. हे बघा इथे मार्किंग करायचं, ते आपलं आतल्या साईडला फोल्ड होणार आहे कापड. हे बघा हे फोल्ड झालं आणि इथे मगाशी सांगितलं त्याच पद्धतीने गाईडलाईन तयार करून घ्यायची, एक लाईन करून घ्यायची आहे. आणि हे बघा ही साडी मेजर करून घ्यायची आहे, जितकी आपल्याला जितका फॉल आहे त्या मेजरने. आणि हे बघा अशाच पद्धतीने हिला सुद्धा एक शिलाई करून घ्यायची, म्हणजे जशी ती मी फॉल दाखवली त्याच पद्धतीने या साडीचा सुद्धा फॉल करायचा आहे. म्हणजे ज्या कटवर्क असतात स्टोनवाल्या तर त्यांना अशा पद्धतीनेच तुम्ही फॉल लावा, तर तुमची सुई मोडणार नाही आणि कामही सोपं होईल. तर अशा पद्धतीनेच मी या साड्यांना फॉल लावते. तर आता हातशिलाई कशी करायची ते तुम्हाला थोडक्यात दाखवते. तर पाहू शकता हे बघा फॉल कसा सुंदरसा फॉल लागलेला आहे. तर इथे मी टाचणी लावून घेतले आणि हे बघा कटवर्क आपले जसेच्या तसे आहेत. हे बघा खूप सुंदर अशी फिनिशिंग येणार आहे. तर इथे हे बघा दाब टिप जरी मारली नाही ना तर हाताने इथे बोटाने थोडंसं प्रेस करून घ्यायचं, म्हणजे साडी व्यवस्थित बसेल, किंवा मारायची असेल तरी मारायचं, म्हणजे फॉल खालच्या साईडला झुकणार नाही. तर आता मी हे बघा तुम्हाला उलटं दिसत असेल पण मी वरच्या साईडने हातशिलाई करते. ज्यांनी व्हिडिओ पाहिले त्यांना माहीत असेल. आधी मी खूप साऱ्या फॉलच्या व्हिडिओ बनवलेत, जर पाहिल्या नसतील तर त्याही पाहू शकता तुम्ही. तर मी हातशिलाई हे बघा वरूनच करते आणि मला सवय झाली त्यामुळे मला पटापट जमतं. हे बघा वरून आपण हातशिलाई केल्यामुळे ना टाके जितके आपल्याला छोटे हवे तितके टाकता येतात. तर मी असे हे बघा पटापट 5-5, 6-6 एकदाच टाके टाकून घ्यायचे आणि मग धागा खेचायचा आहे. आणि वरून टाके टाकल्यामुळे ना आपल्याला अंदाज येतो की किती टाका मोठा येतोय छोटा येतोय. तर त्यामुळे मी वरूनच लावते आणि जितके पाहिजे ना तितके बारीक टाके टाकता येतात आपल्याला. तर हे बघा गाठ बसते म्हणून मी जिथे पहिला टाका टाकलेला असतो ना तिथे बोट ठेवते, म्हणजे गाठ बसत नाही. तर हे बघा इथे कॉर्नर आलाय, इथे 2-3 वेळा
2-3 टाके टाकून लॉक करून घ्यायचा आहे, म्हणजे ना फॉल धागा अटकून निघत नाही। हे बघा, तर इथे मी लॉक केलंय कॉर्नरला जिथे फॉल आला तिथे, तर पाहू शकता। हे बघा, तर आता मी ही बघा इथे मला गाईडलाईन आपोआप समजते फॉलची, त्यामुळे माझा पटापट लागला जातो फॉल। तर मी 7-8 टाके एकदाच टाकून घेते आणि मग धागा खेचते। हे बघा आता 7-8 टाके टाकल्यावर मी इथे बोट ठेवीन पहिल्या टाक्यावर आणि मग धागा खेचते। म्हणजे ना गाठ बसत नाही अजिबात। तर पाहू शकता पूर्ण फॉल लागलेला आहे आणि पूर्ण फॉल तुम्हाला लावून दाखवला नाही कारण सगळ्यांना माहिती आहे वरची हात शिलाई कशी करायची। तर हे बघा पूर्ण सुंदर असा फॉल लागलेला आहे। तर बॅक साईडने तुम्हाला दाखवते। आणि हे बघा हे जे एक्स्ट्राचं आहे ना कापड, हे बघा म्हणजे जी डायमंड चिपकवलेले आहेत ना तिथून हे एक्स्ट्राचं जे आहे ना साडीचं कापड ते असं आतल्या साईडने फोल्ड करून घ्यायचं आहे आणि एक शिलाई करून घ्यायची आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता, हे बघा इथे एक्स्ट्राचं कापड आहे ते एक फोल्ड करून आपण शिलाई करून घ्यायची आहे आणि पूर्ण फिनिशिंग द्यायची आहे। तर पाहू शकता तुम्ही किती सुंदर फॉल लागलेला आहे। हे बघा, आणि बघा मी वरून लावलंय तर टाके माझे एकसारखेच आलेले आहेत आणि खूप सुंदर अशी फिनिशिंग आलेली आहे साडीला। तर खूप कमी वेळेत म्हणजे 10 मिनिटं सुद्धा लागणार नाहीत अशा पद्धतीने तुम्ही जर फॉल लावला तर। म्हणजे खूप जणांना अवघड वाटतो या साडीला फॉल लावणं, तर बघा मी अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला फॉल कसा लावायचा ते दाखवलेलं आहे। म्हणजे कटवर्क आणि स्टोनवर्क साड्यांना। आणि जर तुम्हाला ह्या दाबाच्या वगैरे लिंक हव्या असतील तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईन। आणि मिशोवर खूप रिजनेबल रेटमध्ये सगळे म्हणजे दाब वगैरे मिळतात, आपलं टेलरिंग मटेरियल सर्व मिळतं। आणि साड्यासुद्धा खूप सुंदर सुंदर आहेत, म्हणजे स्टिच ब्लाऊजवाल्या साड्या। साडी प्लेन असते आणि स्टिच ब्लाऊज असतो। जेवढी ब्लाऊजची शिलाई जास्त आहे ना त्याच्यापेक्षा खूप कमी किमतीत स्टिच ब्लाऊज आणि साड्या येतात। तर लिंक हव्या तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन, तर तुम्ही तिथे नक्की चेक करा। तर अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर, हाईप आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।